तर नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे। माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांना अटक करण्यात आली आहे। तिसरा आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे। रोहिणी कुंभार आणि सिद्धेश्वर काळुसे या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, बघितलं गेलं तर या प्रकरणाची चौकशी जिथून चालू झालेली आहे, या प्रकरणामध्ये जे कारवाई जिथून चालू झाली आहे, आपण मुळात तिथनं सुरुवात जर केली तर या प्रकरणामध्ये एका गोंदिया जिल्ह्यातल्या एका शाळेमध्ये एक साधा पेंटर जो आहे तो काही शिक्षकांच्या जी चर्चा असते ती ऐकतो आणि त्या चर्चेच्या आधारावर तो गोंदियामधली तक्रार जी आहे नागपूर मधल्या झोन 2च्या परिमंडल 2 मधल्या निश्चित हितेश, मात्र जो तिसरा आरोपी यामध्ये फरार आहे त्याचा तपास नेमका कशा पद्धतीने घेतला जातोय? नक्कीच तेच सांगायचा प्रयत्न करतो आहे की हा जो तिसरा आरोपी आहे रोहिणी कुंभार आणि जे दुसरे जे सिद्धेश्वर काळुसे यांना अटक झालेली आहे, मात्र यामध्ये यांच्या सोबतचा जो आरोपी आहे हा मात्र अजूनपर्यंत इतक्या महिन्यांपासून पोलिसांच्या हातात जो आहे आलेला नाहीये। त्याचं कारण असं आहे की हे जे प्रकरण आहे ज्या पद्धतीने रचवलं गेलं आहे, ज्या पद्धतीने तक्रारी देण्यात आलेल्या आहे, ज्या पद्धतीने बाकीच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यामध्ये ह्या तिघांचा त्यामुळे या तिसऱ्या आरोपीला आता नेमकी कधी अटक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।